गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांनी 5 महिन्यांपूर्वी घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा करत 3 आरोपींना अटक केली आहे। 26 नोव्हेंबर रोजी रात्री 74 वर्षीय CG राजन यांच्या गळ्यातील सुमारे 7 लाखाची 10 तोळ्याची सोन्याची चेन 3 जणांनी हिसकावून पळ काढला होता। सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवंडी येथून दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरुख शेख यांना ताब्यात घेऊन देवनार येथे अटक केली आहे। चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपींकडून 52 ग्रॅम वजनाची 6.76 लाखांची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या हद्दीमध्ये नोव्हेंबर महिन्यात 2025 ला एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यातली हकीकत होती की याची जे फिर्यादी आहे CG राजन, हे रात्री त्यांचं हॉटेल बंद करून घरी जात असताना घराच्या खाली दोघांनी येऊन त्यांच्या गळ्यातील चेन ओढून घेतलेली होती आणि एक जण त्यांच्या पाळतीवर होता। अशी तिघं मिळून त्यांनी ती गुन्ह्याला चालना दिली होती। आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी PSI मडके आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि यांनी मुंबऱ्यापर्यंत सर्व CCTVची पाहणी केली आणि त्याच्यातून तांत्रिक तपासामधून हे आरोपी त्यांनी मुंबईचे असल्याचे निष्पन्न केले आणि त्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, मान्य न्यायालयात हजर केले आणि जवळपास त्यांच्याकडनं 6,76,000 वजनाचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याची व्याप्ती थोडी मोठी होती, फार जास्त आम्हाला CCTVची पडताळणी करावी लागली। याच्यात मुंबईपर्यंत आम्ही माहिती घेत मुंबईपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा ह्या तिघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।